पुढची बातमी पाहूया तर महसूल कर्मचाऱ्यांवरती आता गुन्हे दाखल करा असं आता बोललं जात आहे आणि जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी आता ही माहिती समोर येते। बबनराव लोणीकरांनी ही माहिती दिलेली आहे। जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा झालेला होता। या प्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवरती 8 दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता देण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी दिली आहे। काल नेमका घोटाळा किती कोटीचा आहे हा प्रश्न महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये मी कलेक्टरला विचारला। प्रशासनाकडे काहीही उत्तर नव्हतं, आकडेवारी वेगवेगळी आहे। माझा दावा आहे की 79 कोटीचा घोटाळा उघडकीस आलेला आहे। या सर्व 74 अधिकारी कर्मचारी आहेत, त्याच्यात आंबडचे तहसीलदार, घनसावंगीचे तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक, विस्तार अधिकारी, ऑपरेटर, डेटा ऑपरेटर, एकूण 74 लोक दोषी आढळल्याचं चौकशी समितीने सांगितलेलं आहे।